वेळ पडली तर मराठे त्यांच्या भाजपचा एन्काउंटर करणार. विधानसभेला फडणवीसांची जिरवायचीच, त्यांचा सुपडा साफ करायचा. हे काही कोणत्या पिक्चर मधील डायलॉग नाहीत, तर ही डरांगेंची गेल्या काही दिवसातील विधानं आहेत. विधानसभा निवडणुकीची आता घोषणा झालीये. या धर्तीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. 95% समाजकारण आणि 5% राजकारण या नरेटिव्हनं मनोज जरांगे विधानसभेच्या मैदानात उतरले. 288 जागांवर उभं राहून महायुतीचे सगळे उमेदवार पाडायचे असा त्यांनी चंगच बांधलाय. पण या जरांगेंच्या विरोधात फायदा भाजप आणि पर्यायाने महायुतीला विधानसभेत झाला तर मराठे तर समाजांमुळे राजकीय समीकरण महाराष्ट्रात बदलणार का? मनोज जरांगेंना हे चॅलेंज अंगाशी येणार का? पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात. नमस्कार, मी सारिका. प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते. गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात जोर धरलाय तो मराठा आरक्षणाने, आणि त्याबरोबरच सातत्याने नाव समोर आलंय ते मनोज जरांगेंचं. जरांगे हे मराठा आरक्षणाचे प्रमुख वकील आहेत. त्यांनी असा युक्तिवाद केलाय की समाजाची सामाजिक आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मराठा आरक्षण आवश्यक आहे. जरांगे यांनी फडणवीस आणि महायुतीबद्दल वेळोवेळी नाराजगी व्यक्त केली आहे, कारण मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याबाबत त्यांनी विशेष भूमिका घेतली नाही असा जरांगेंचा आरोपच आहे. त्यामुळे जरांगेंनी त्यांच्या नेतृत्वावर आणि निर्णय प्रक्रियेवर टीका केली आहे आणि असं सुचवलंय की त्यांनी समुदायाच्या गरजांना प्राधान्य दिलं नाही. त्यामुळे मराठा समाजाच्या मनातही महायुतीबद्दल राग आहे. त्यांचा राग हा सार्वजनिक निर्देशन आणि उपोषणांमध्ये प्रकट झाला हे आपण नेहमीच पाहिलंय, ज्याने मीडियाचं महत्वपूर्ण लक्ष आणि सार्वजनिक समर्थन मिळवलंय. आरक्षणाच्या मागण्यांवर तात्काळ कारवाई करण्यासाठी सरकारवर दबाव आणणे हा काही कारवाईचा उद्देश आहे. असं जरी असलं तरी मराठा आरक्षणाबाबत मराठा समाज नाराज आहे. मराठ्यांना ओबीसी समाजातून आरक्षण मिळावं अशी मागणी जरांगेंनी केली होती. त्यामुळे ओबीसी समाज अस्वस्थ झाला होता. मराठा समाजाबरोबरच विरोधकही या निमित्ताने सरकारवर टीका करतायत. आता या अशा परिस्थितीमुळे मराठा समाज मवियाला मत देईल का, की त्यांची मतं ही महायुतीच्या खात्यात जमा जातील असा प्रश्न उभा राहिलाय. आता असं का, तर यात महायुतीच्या काही निर्णयांचा भागही आहे. काय आहेत ते निर्णय? तर शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाची 4 ऑक्टोबरला बैठक झाली. या बैठकीत बारी तेली, हिंदू खाटीक, लोणारी आणि जैन अशा 5 जातीसाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना झाली. याआधी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ आणि आर्य वैश्य समाजासाठी वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा सरकारने केली होती. इतकंच नाही तर ब्राह्मण समाजासाठी देखील परशुराम आर्थिक विकास महामंडळ आणि राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय झाला. या ब्राह्मण आणि राजपूत अशा दोन्ही समाजाच्या महामंडळांसाठी 100 कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली. शिंदे सरकारनं गेल्या 1.5 वर्षात 17 विविध जाती जमातींसाठी महामंडळ स्थापन केली आहेत. आता या महामंडळांच्या घोषणामुळे महायुतीची इमेज ही मराठा इतर समाजात बदलू शकते. या महामंडळांनी जर इतर जातींच्या विशिष्ट गरजा आणि आकांक्षा प्रभावीपणे पूर्ण केल्यास ते महायुतीला पाठिंबा देण्यास इच्छुक असतील. विकास किंवा आरक्षणाचे कथित फायदे आणि आश्वासन महत्वपूर्ण भूमिका बजावतील. आता अर्थात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा इतर जाती महायुतीला कसं आणि काय मानतात यावर परिणाम होऊ शकतो. युती फक्त मराठ्यांच्या बाजूने आहे असं जर त्यांना वाटत असेल तर मराठे इतर समाज त्यांच्यापासून दूर जाऊ शकतो. तरीही जर युतीने हितसंबंध समतोल राखले तर तेही मतं टिकवू शकतात किंवा समर्थन मिळवू शकतात. मराठा, इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी, दलित, धनगर, ब्राह्मण आणि इतरांसह प्रमुख गटांसह महाराष्ट्रात वैविध्यपूर्ण जातीय रचना आहे. ते तर आपण जाणतोच. ऐतिहासिक दृष्ट्या मराठ्यांचं राजकीय वर्चस्व महाराष्ट्रात राहिलंय. पण अलीकडच्या वर्षात बिगर मराठा जातींनीही मोठं राजकीय प्रतिनिधित्व आणि आरक्षण आणि कल्याणकारी योजनांसारख्या लाभांची मागणी केली आहे. महायुती, विशेषतः भाजप, ओबीसी आणि धनगर समाजाचा पाठिंबा एकत्र करण्यासाठी सक्रियपणे प्रयत्न करते. त्यांनी विविध कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत आणि या गटांचा सामाजिक आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी महामंडळे निर्माण केली आहेत, जी मगाशी आपण पाहिलीच. विशेषतः भाजपने स्वतःला ओबीसी हक्कांचे चॅम्पियन म्हणून दाखवणाऱ्यांवर लक्ष केंद्रित केलंय. स्वतःला मराठा वर्चस्वाचा प्रतिकारक म्हणून स्थान दिलंय. अर्थात हे फक्त दाखवण्यासाठी असं मराठे आणि विरोधकांचं म्हणणं आहे. दलित समाज पारंपरिकपणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया
गट आणि इतर जातीविरोधी चळवळींशी जोडलेला आहे. त्यांचे महायुतीशी अधिक संमिश्र नाते आहे. काही दलित गटांनी भाजपशी युती केली आहे, जसं की रामदास आठवले यांचा RPI, तर इतर पक्ष युतींमध्ये उच्च जातीय पक्षपातामुळे साशंक आहेत. असं जरी असलं तरी आता येणारी तिसरी आघाडी ही विधानसभेच्या निकालानंतर जर महायुतीला बहुमत मिळालं नाही तर सत्ता स्थापन करण्यासाठी महायुतीला पाठिंबा देऊ शकते. ब्राह्मण आणि उच्चवर्णीय गटांनी ऐतिहासिकदृष्ट्या भाजपला पाठिंबा दिला आहे, कारण ते भाजपला आर्थिक उदारीकरण आणि राष्ट्रीय अजेंड्यांच्या दृष्टीने त्यांच्या हितसंबंधाशी जुळणारा एक पक्ष म्हणून पाहतात. महायुतीची धोरणं विशेषतः शासन आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर सहसा या गटांना आकर्षित करतात. यामुळे ब्राह्मण समाजातील मतं हिंदुत्वाच्या मुद्द्यावर महायुतीकडे एकत्रित होऊ शकतात. गैर मराठा जाती बहुधा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागण्यांकडे त्यांच्या स्वतःच्या नोकऱ्या आणि शैक्षणिक संधींच्या प्रवेशासाठी धोका म्हणून पाहतात. त्यांना अशी चिंता आहे की मराठ्यांना आरक्षण दिल्याने ओबीसींचा सध्याचा कोटा कमी होऊ शकतो, ज्यामुळे स्पर्धा आणि नाराजी वाढू शकते. मराठा आणि बिगर मराठा समाजाला खुश करण्याच्या प्रयत्नात महायुतीला या स्पर्धात्मक हितसंबंधांचा समतोल साधावा लागणार आहे. हा समतोल जर त्यांनी साधला तर महायुतीच्या बाजूने या समाजांची मतं एकवटू शकतात. महायुतीने केवळ मराठ्यांचेच नव्हे तर सर्व जातींचं प्रतिनिधित्व करणारी युती म्हणून काम केलं आहे, असं गेल्या काही वर्षात दिसून तरी आलंय. त्यांच्या रणनीतीमध्ये विशिष्ट धोरणं जशी की धनगरांसाठी आरक्षण आणि ओबीसी आणि इतर मागासलेल्या समुदायांना लक्ष करणाऱ्या कल्याणकारी कार्यक्रमांद्वारे बिगर मराठा गटांपर्यंत पोहोचणे याचा समावेश आहे. जाती आधारित महामंडळ आणि कल्याणकारी योजना तयार करून महायुतीला गैर मराठा मतदारांचा पाठिंबा कायम ठेवण्यासाठी अपेक्षा आहे. विशेषतः ग्रामीण भागात जिथे जातीय ओळख मतदानाच्या वर्तनात महत्वपूर्ण भूमिका बजावते. आता हा फायदा जरी असला तरी यात रिस्कही खूप आहे. महायुती समोरील प्रमुख आव्हानांपैकी एक म्हणजे मराठा समाजाच्या आणि इतर जातींच्या स्पर्धात्मक मागण्यांवर विचार करणं. जर युतीने मराठ्यांच्या बाजूने जास्त फोकस केला तर ती ओबीसी, धनगर आणि दलितांचा पाठिंबा गमावू शकते. महायुतीमध्ये वेगवेगळे गट वेगवेगळ्या समुदायांना प्राधान्य देऊ शकतात. उदाहरणार्थ शिवसेनेला पारंपरिकपणे मराठ्यांमध्ये मजबूत पाठिंबा आहे, तर भाजप ओबीसी आणि ब्राह्मणांवर लक्ष केंद्रित करतं. युतीच्या दीर्घकालीन यशासाठी या अंतर्गत गतिशीलतेचं व्यवस्थापन करणं महत्वाचं आहे. असं झालं नाही तर मतं कमी जास्त मिळण्यापेक्षा अंतर्गत संघर्षांमुळे युती कमकुवत होऊन हातातील सत्ता गमावू शकते. मराठ्यांव्यतिरिक्त इतर जातींपर्यंत पोहोचलेल्या महायुतीचे यश ते या समुदायांना कितपत ठोस लाभ देऊ शकतात यावर अवलंबून असेल. जर त्यांची धोरणं सर्वसमावेशक आणि न्याय मांडली गेली तर युती गैर मराठ्यांमध्ये आपला पाठिंबा मजबूत करू शकेल. नाहीतर महायुती या हितसंबंधांचा समतोल राखण्यात अयशस्वी झाल्यास मतांचं फ्रॅगमेंटेशन होऊ शकतं. शेवटी बिगर मराठा जाती पर्यायी राजकीय पर्याय शोधतच आहेत. कोणत्याही समाजात सत्ताधारी राजकीय पक्षांनी सर्वसमावेशक पातळीवर काम करून सर्व जातीय समाजाचं हित पाहणं आणि त्यानुसार काम करणं महत्वाचं आहे. शेवटी प्रश्न सामोपचाराने सोडवल्यानंतरच ते सुटतात, कारण महाराष्ट्रात लोकशाही आहे आणि ही लोकशाही सर्वसमावेशक आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं? बिगर मराठा समाज मारणार का महायुतीवर विजयाचा शिक्का, की मनोज जरांगे ही मोहीम फत्ते करणार? महाराष्ट्रात होणार का यावेळी जातीय एकतेचं चांग भलं? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.